तुम्हाला तुमच्या 3 शरीराला 70 ते 80% ब्लॉकेज आहे. तुम्हाला ताबडतोब आजची आज ऑपरेशन करावं लागेल, नाहीतर मग काही उपयोग होणार नाही. नंतर मी म्हणलं मला ऑपरेशन नाही करायचं. आमच्या मुलाला सांगितलं मला काही झालं त्याला ऑपरेशन नाही करायचं. एक एकदम धारदार व्यक्तिमत्व आहे आमचे पिसे काका. हां, पिसे काका मी तुम्हाला स्टेजवर बोलवेन. त्यांचं एक सर्टिफिकेट देऊन आपण हे करूया. त्यांचं जे काही जर्नी आहे ते स्वतःच सांगतील. खूप छान त्यांचा इम्प्रूव्हमेंट आहे, तर त्यांच्याकडनंच आपण ती एक ऐकून घेऊ. 2 सेकंड. हॅलो. एक 2-3 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी मला थोडासा छातीमध्ये त्रास व्हायला लागला. तर मी श्रीगोंद्याला म्हणजे आमचं गाव तिकडं आहे श्रीगोंदा तालुक्यामध्ये, लोणी व्यंकनाथ म्हणून. मग डॉक्टरनी सांगितलं, डॉक्टरनी मी ECG काढला. म्हणजे तुमचा ECG खराब आलेला आहे, तुम्हाला ताबडतोब जाऊन ऑपरेशन वगैरे करावं लागेल, कुठेतरी तपासून अँजिओग्राफी वगैरे करून त्याचं तुम्हाला घ्यावं लागेल आणि नंतर तुम्हाला ताबडतोब जावं लागेल. आता मी इतकं घाबरलो, मी घरी आलो. घरी आल्यानंतर आमच्या मुलाला फोन केला. आमचा मुलगा टाटा मोटर्स इथं कामाला आहे, मुशीला राहतो. मग तो मला सकाळी इकडे या. मग इकडे मला बिर्ला हॉस्पिटलमध्ये तपासणी केल्यानंतर अँजिओग्राफी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला तुमच्या 3 शरीराला 70 ते 80% ब्लॉकेज आहे. तुम्हाला ताबडतोब आजची आज ऑपरेशन करावं लागेल, नाहीतर मग काही उपयोग होणार नाही. नंतर मी म्हणलं मला ऑपरेशन नाही करायचं. आमच्या मुलाला सांगितलं मला काही झालं त्याला ऑपरेशन नाही करायचं. त्यांनी मला सांगितलंच नाही. आणि 2-3 दिवसानंतर मग इथं घरी आल्यानंतर एक पौड रोड माधव बागेचं ते व्हॉट्सअपवर पाहिलं. मग आमचे दोन्ही मुलं इथं असतात. मग ते दोन्ही मुलं आणि मी ते रिपोर्ट घेऊन मी इथं आलो. इथं आल्यानंतर ह्या वर्धा मॅडम भेटल्या. त्यांना आम्ही ते दाखवलं. त्यांनी आम्हाला ऑपरेशन म्हणजे त्यांचा एक अंदाज झालेला आहे त्या डॉक्टरांचा. त्यांनी ते आम्हाला रिपोर्टच दिले नाही. आमच्या मुलांनी फोटो काढून आणले होते रिपोर्ट, तुम्हाला फोटो रिपोर्टमध्ये दाखवले होते. आणि मग त्यांनी ते पाहिले. नंतर त्यांनी सांगितलं हे आपल्याकडे होऊ शकतं, काहीच अडचण येणार नाही, फक्त तुम्हाला 21 ट्रीटमेंट घ्यावं लागतात, त्याच्यानंतर तुम्हाला फरक. HbA1c माझी खूप होती, आता 5.7 झाली, म्हणजे बराचसा फरक पडला. आणि डायबिटीस, मला BP तर काही नव्हतंच, पण आता ती फार सगळं निघूनच गेले. आता काही त्रास होत नाही, काय नाही मला. जवळजवळ मी आता 45 ते 50 मिनटं कंटिन्यू चालतो. मला कुठं दम लागत नाही. पूर्वी मला 3च मिनटं चालत होतो मी. टेस्टवर फक्त 3च मिनटं चालायचो. नंतर 6 मिनटं झाले, नंतर 9 मिनटं, 12 मिनटं, 15 मिनटं. आता मी पूर्ण 1 तास म्हणलं तरी चालू शकतो. आता मला कुठल्याच प्रकारचा त्रास होत नाही. आणि दुसरी गोष्ट होतंय काय, म्हणजे समजून सांगितल्यामुळं हितालचे जे काम करणारे जे 2 दादा आहेत, कविता मॅडम आहे, प्राजक्ता मॅडम आहेत, तर काही पल्लवी मॅडम आहेत, काही नाव मला तर माहीत नाही, पण हे खूप समजून व्यवस्थित सांगतात. त्याच्यामुळं निम्मा माणसाचा आजार कमी होतो. निम्म्या आजार आणि निम्मा आजार औषधाने कमी होतो. म्हणजे जवळजवळ 50-100% फरक याच्यामुळं होतो. आणि यांचं विषय म्हणजे पैशाचा काही विषय नाही. बाहेरच्या डॉक्टरांचं कसं, एवढे 12 पैसे तरच ऑपरेशन करतो, नाही तर मग पैसे गोळा करा, काय करा, हे करा ते करा तरच ऑपरेशन करतो. तसं यांचं काही नाही. ह्यांनी थोडे जरी पैसे भरले तर थोडे पैसे असले तरी नसले तरी काय नाही, पण ट्रीटमेंट लगेच चालू करतात. आणि त्या दुसऱ्या डॉक्टरच्या तिकडे काय, तिकडे ट्रीटमेंट चालू करायच्या आधी पेशंट जायचं एका टायमाला, तेव्हा ते पैसे गोळा करायचे. तसे पैसेपेक्षा माणसाला महत्त्वाचं आहे. हे माणसं तसे हे लोक काय करतात, माधव बागेमधले खूप छान लोक आहेत. हे यांना पैशापेक्षा माणसावरती जास्त प्रेम आहे यांचं. आता मी 3 महिने झाले मी सारखं येतोय. आज जवळ 3 महिने होऊन गेलेत. माझं सगळं ट्रीटमेंट संपलेलं आहे. मला आता फक्त फॉलो. पण आज मला कार्यक्रम होता म्हणून मी कार्यक्रमासाठी आज 200 किलोमीटरवर इथं आलो. आणि खूप म्हणजे खूप हे सगळे आहेत ना, हे माधव बागेमधले खूप म्हणजे खूप सुंदर लोक आहेत. यांच्या बाबतीत अजिबात काही नाही. त्याच्याबद्दल मी सगळ्या लोकांचे आणि सगळ्या डॉक्टरांचे यांचे सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद देतो. थँक्यू.